धडा दुसरा. डॉक्टर अभय व राणी बंग. पाठ परिचय. प्रस्तुत पाठात डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांच्या उदात्त मानवसेवेची गाथा वर्णन केलेली आहे. तर मुलांनो, आता आपण पाठ वाचूयात. अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1950 मध्ये झाला. हे एक डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधनाचे कार्य करतात. अभय बंग हे ठाकूरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी मिळवली. यात त्यांना 3 विषयांत सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया PGI या संस्थेत त्यांनी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्था शोधत ते भारतभर फिरले, परंतु त्यांना ते शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी 1984 साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते 99% गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. त्यांना त्यांच्या पत्नी डॉक्टर राणी बंग यांनी साथ दिली. 1988 मध्ये गडचिरोली भागात एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले. या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग, राणी बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर 104 गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या आणि यांनी गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी काही आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. 1988 साली त्यांनी सर्च नावाची बिगर सरकारी संघटना 58 गावातील 48,000 लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. सर्चने जगाला निमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले. PGIमध्ये प्रथम क्रमांक मिळवूनही त्यांनी PGI सोडली. याचे कारण त्यांना तेथील संशोधनात सामाजिक संबंध सापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही, तर लोकांसोबत संशोधन हे अभय बंग यांचे सूत्र आहे. अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला. यामुळे 12च्या पुढे मोजू न शकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील निमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यावर उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या सहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का नाही हे शोधता येते. गांधीजी, लोक व विज्ञान या अभयबंगांच्या
3 महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी, 2003 सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार व 2018 सालचा पद्मश्री पुरस्कार असे अनेक पुरस्कार डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना मिळाले आहेत.